नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 20 मार्च, वार बुधवार आणि आज आलेली आहेत आमलकी एकादशी. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येते. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षात एकादशी तिथी ही येत असते. त्याचबरोबर प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. अशात फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात आमलकी एकादशी ही साजरी होत असते. धार्मिक मान्यतेनुसार एकादशी तिथी ही विष्णूला समर्पित आहे. असं म्हटलं जातं की आमलकी एकादशी ही शिव आणि त्याचबरोबर देवी पार्वती यांच्या पूजनाला देखील समर्पित आहे. आमलकी एकादशीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात, जीवनात समृद्धी येते आणि त्याचबरोबर सर्व इच्छा देखील पूर्ण होतात असं म्हटलं जातं. तसेच या दिवशी अनेक उपायसुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला आज संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे. यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी, वाईट शक्ती नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय आपल्याला का करायचा आहे? जर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत नसेल, त्याचबरोबर सतत घरामध्ये काही ना काही दुःख, अडचणी, आपल्या घरावर संकट येत असेल, तसेच आपल्या घरात सतत आजारपण असेल, आलेला पैसा आपल्या घरात टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी या येत असेल, घरात आजारपण जे आहे तर ते संपत नसेल, तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घराला काही वाईट नजर लागलेली असेल, आपल्या घरातल्या व्यक्तींना काही वाईट नजर लागलेली असेल तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 3 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. जो भीमसेनी कापूर असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला वारंवार व्हिडिओजमध्ये मी सांगत असते की भीमसेनी कापूर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये जाळण्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात. भीमसेनी कापूर जो आहे तर तो नैसर्गिकरित्या बनवलेला असतो, म्हणून त्याला कुठल्याही प्रकारचा शेप हा नसतो. हा कापूर आपल्या घरात जाळल्याने आपल्या घरातील मोठ्यातली मोठी नकारात्मकता जी आहे तर ती दूर होत असते. म्हणून तुम्ही जेव्हा कधी घरामध्ये कापूर जाळता त्यावेळी भीमसेनी कापराचाच उपाय तुम्हाला करायचा आहे. म्हणून 3 भीमसेनी कापराच्या वड्या तुम्ही घेऊ शकतात. नसेल तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. या 3 कापराच्या वड्या आपल्याला शुद्ध गाईच्या तुपात भिजवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला त्या पंतीमध्ये ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला 5 लवंगा घ्यायच्या आहेत, ज्याला अख्खी फुलं असतात. देठाच्या 5 लवंगा घ्यायच्यात आणि 3 हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहे. या वस्तूसुद्धा तुम्हाला त्याच मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत. हे काळे तीळ तुम्हाला घेतल्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. डोक्यापासून त्या खाली पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला उतरवायचे आहेत आणि यानंतर हे तीळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. खास करून आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला सतत नजरदोष लागत असेल, आपल्या घरात एखादी सतत आजारी पडणारी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीवरून तुम्हाला आवर्जून उतरवूनच घ्यायचे आहे. यानंतर हे तीळसुद्धा आपल्या त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित करताना आपल्याला हा आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. यानंतर हे भांडं तुम्हाला उचलून घ्यायचं आहे. आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे. हे फिरवत असताना तुम्हाला कंटिन्यू श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य उंबरठ्यावरती जायचं आहे आणि उंबरठ्यावरती हे भांडं तुम्हाला मधोमध ठेवून द्यायचं आहे. उपाय करत असताना आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो उघडा ठेवायचा आहे. सर्व खिडक्या उघड्या करून द्यायच्या आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या घरातील वाईट शक्ती, नकारात्मकता ही घराबाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्रवेश करेल. हे भांडं जेव्हा थंड होईल त्यावेळी त्यामध्ये राख असते तर ती राख तुम्हाला घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावर तुम्हाला एक टिळक म्हणून लावायचे आहेत आणि यानंतर उरलेली राख जी आहे त्यामध्ये पाणी टाकून तुम्ही उंबरठ्यावरती ज्या प्रकारे आपण हळदीचं लेपन करतो तसं तुम्ही त्या राखेचं लेपन करू शकतात किंवा आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती, घराच्या बाहेर आपण हळदीचं पाणी शिंपडतो त्या प्रकारे सुद्धा हे पाणी तुम्ही शिंपडू शकतात.
तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळी करायचा आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहे। हा उपाय आपल्याला घरातील नवरा बायकोची भांडणं कमी होण्यासाठी करायचा आहे। जर नवरा बायकोची घरामध्ये सतत भांडणं होत असेल, दोघांमध्ये प्रेम उरलेलं नसेल, सतत कटकटी होत असेल आणि याचा प्रभाव आपल्या मुलांवर किंवा आपल्या घरावर होत असेल, त्याचबरोबर पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तरीसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो तुम्ही घेऊ शकतात। तर आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, बायकोने हा उपाय करायचा आहे। तर पत्नीने या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे। या झाडाला आपल्याला दूध आणि काळे तीळ घालून या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर या झाडाला कापसाची वस्त्र जी असतात तर ती अर्पण करायची आहेत आणि शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। असं केल्याने पहा, साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि या उपायाने नवरा बायकोमधील भांडण होत असेल तर ते बंद होतात आणि नवरा बायकोमध्ये सुद्धा लक्ष्मी नारायणासारखी जोडी आहे तर ती बनून राहते। तसेच पत्नीने हा उपाय केल्याने आपल्या पतीला सुद्धा प्रत्येक कामात यश हे मिळत असतं। हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। जर तुमच्या घराजवळ आवळत झाड नसेल तर हा उपाय तुम्ही करवंदाच्या झाडापाशी देखील करू शकतात। करवंदाच्या झाडामध्ये सुद्धा साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो। यामुळे आवळा नसेल तर तुम्ही त्या झाडापाशी सुद्धा हा उपाय करू शकता। त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तुम्हाला विवाह जुळण्यासाठी करायचा आहे किंवा इच्छित वर किंवा वधू मिळण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। तुमच्या घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं आणि मुली आहेत, शिकलेले आहेत, पण त्यांना योग्य जोडीदार मिळत नसेल, त्यांचं लग्न हे जुळत नसेल, कुंडलीमध्ये काहीतरी दोष असेल, यामुळे विवाह त्यांचा जुळत नसेल किंवा विवाह जुळला आणि त्यानंतर पुन्हा मोडत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, आज एकादशीच्या दिवशी 2 आवळे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे। हे आवळे अर्पण केल्यानंतर तुम्हाला विवाह जुळण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी हे आवळे तुम्हाला स्वतःलाच प्रसाद म्हणून खायचे आहेत। हा उपाय केल्याने लवकरात लवकर लग्न विवाह हा जुळून येतो। त्याचबरोबर इच्छित वर किंवा वधूसुद्धा आपल्याला मिळत असतो। तर अशा पद्धतीने हे 3 उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचे आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।